डायबिटीसमध्ये सगळ्यात आधी कुठले अवयव खराब होतात किंवा डायबिटीस जर 5 ते 10 वर्ष अनकंट्रोल राहिला तर काय शरीराचं नुकसान करतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि धोकादायक म्हणजे सुरुवातीला कुठलंही लक्षण मधुमेहींमध्ये याचं जाणवत नाही. सगळ्यात आधी नुकसान सुरू होतं तर ते म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं, की ज्याला मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स असं म्हणतात. म्हणजे जे डोळ्यांचा रेटिना असतो त्याच्यावर दुष्परिणाम होऊन डायबेटिक रेटिनोपॅथी होते. मग दृष्टी कमी होणे किंवा अचानक काही लोकांमध्ये थोडंसं ब्लड दिसायला लागणे, किडनीचा फिल्टर खराब होणे आणि मग प्रोटीन लीक होणे किडनीमधून. काही लोकांमध्ये मग क्रिएटिनिन हळूहळू वाढायला लागतं आणि पुढे जाऊन मग डायलिसिसची वेळ येते. ज्या काही नसा असतात आपल्या त्याच्यावरही परिणाम होतो आणि बऱ्याच जणांमध्ये मग पायामध्ये मुंग्या येणं किंवा पायामध्ये जळजळ होणं, सुन्नपणा, अनेक जणांमध्ये जखम भरायला वेळ लागणं, ह्या गोष्टी होतात. आणि जे काही मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन जे असतात म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्यांचे जे काही नुकसान होतं ना, त्याच्यामध्ये मग हार्ट अटॅकचा धोका, काही लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका, जर समजा पायाच्या रक्तपुरवठ्या करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आला तर कधीकधी त्याची अँजिओप्लास्टी करावी लागते. काहींना हृदयाची बायपासची वेळ पण येते. म्हणजे जर रक्तातली साखर 5 ते 10 वर्ष नीट कंट्रोल नसेल तर ही सगळी प्रक्रिया आतून चालू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कुठलाही त्रास त्या रुग्णाला होत नाही. पण एक दिवस अचानक डोळे, किडनी किंवा हृदयाची समस्या त्यांच्यासमोर येत असते. आता याच्यातली सगळ्यात चांगली बातमी अशी आहे की वजन कमी केलं, नियमित व्यायाम केला, योग्य वेळेवर जेवण केलं आणि तुम्ही जर साखरेचं काटेकोरपणे कंट्रोल जर केला तर यामुळं होणारं हे जे काही नुकसान आहे तर ते थांबवता येतं. त्याच्यामुळं अनेकदा ह्याचं रिव्हर्सलसुद्धा करता येतं. म्हणजे डायबिटीजचा खरा उपचार फक्त गोळ्या औषधं नाही आहेत तर जीवनशैलीमधला बदल हाच खरा उपचार आहे. धन्यवाद.